केता कसा आला ना अजून? अरे केता आलं बघ. ते आलो रे. काय बोलया? अरे थांबा रे, मी सांगतो. आपण तुम्ही सगळे केतच्या घरला जाऊया. आपण सगळे फुटबॉल खेळायचं. नवऱ्या मोहा रील बनवूया आपण. नाही रे, मला मामाच्या गावाला जायचं आहे. दिवाळी भावांनो. आदिनांत अशा शिवाचे त्रिशूळ आम्ही त्या भैरवाचे यावर्षी आम्ही कोंढाण्याची प्रतिकृती साकारली आहे. याचा इतिहास नरवीर तानाजी मालुसरे यांनी आपले बलिदान देऊन कोंढाणा उर्फ सिंहगड स्वराज्यात आणला. ही घटना मराठ्यांच्या इतिहासात दिव्यमान आणि स्फूर्तिदायक अशी घटना आहे. मिर्झा राजा जयसिंगाशी झालेल्या पुरंदरच्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी आपले एकूण 23 किल्ले दिले होते. त्यामध्ये कोंढाणा एक प्रमुख किल्ला होता. आग्र्यावरून सुटून मुघलांच्या ताब्यात असलेले 23 किल्ले घेण्याचा प्रयत्न शिवरायांनी सुरूच ठेवला होता. पण कोंढाण्यासारखा लाख मोलाचा किल्ला घेण्याचा प्रयत्न शिवराय आटोकाट करू लागले. त्याच सुमारास रायबाच्या लग्नाचे निमंत्रण घेऊन तानाजी मालुसरे राजगडावर येतात. तेव्हा त्यांना हे सर्व समजते की राजे कोंढाणा जिंकण्याच्या काळजीत आहेत. तेव्हा ते राजांना आग्रह करतात, राजे फक्त आज्ञा द्या, कोंढाणा जिंकून आणतो, ते असा आग्रह करतात. आणि त्या प्रसंगी तानाजी मालुसरे म्हणतात, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. ती लढाई म्हणजे 4 फेब्रुवारी 1670. त्यावेळी तानाजी मालुसरे यांच्यासोबत जयदे, शिवापूरकर, देशपांडे, काही लोक, काही मावळे असा 500 जणांचा समूह होता. तानाजी मालुसरे 1000 सैन्यांचे तयार होते. त्यावेळी कोंढाण्यावर किल्लेदार म्हणून उदयभान राजपूत होता. तो तिथे मारला गेला व तानाजी यांना शिवाजी महाराजांनी कोंढाणा जिंकण्याचे कारण की या किल्ल्याची भौगोलिक स्थिती पाहता पूर्ण पुण्यावर ताबा मिळवता येईल आणि स्वराज्याची राजधानी राजगड, विसापूर, तुंग असा सर्व प्रदेश या किल्ल्यावरून दिसून येतो व या किल्ल्यावरून त्या सर्व प्रदेशाचे रक्षण करता येते. म्हणून हा किल्ला शिवरायांनी स्वराज्यात आणला. हा किल्ला प्रथम 1628 साली दिल्लीचा सुलतान मोहम्मद तुघलक खान याने कोंढाणा जिंकून घेतला. त्यानंतर 1635 साली शहाजीराजे यांनी जिजाऊ व शिवरायांना कोंढाण्यावर ठेवले होते. 1663 साली चौकशी करण्याचा पाठवलेल्या मुघल सेनापती जोधपूर जयसिंग राठोड यांनी कोंढाण्याला 12 महिने वेढा दिला, परंतु मराठ्यांच्या होणाऱ्या वारंवार हल्ल्यांमुळे त्याने वेढा परत नेला. 1689 रोजी सरसेनापती संताजी घोरपडे व विठोजी चव्हाण यांनी तुळजापूरवर असलेल्या औरंगजेबाच्या छावणीवर छापा मारून सोन्याचा कळस कापून आणला. त्यावेळी ते कोंढाण्याच्या आश्रयाला आले होते. कोंढाण्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. त्यापैकी एक म्हणजे कल्याण दरवाजा. शिवाजी महाराजांच्या काळात कल्याण दरवाजाचा जास्त प्रमाणात वापर होत असे. झुंजार बुरुजावर उदयभान राठोड यांनी राजगडाच्या दिशेला तोफ लावली, तोफेचा निशाणा केला होता. कोंढाण्याचा दुसरा मार्ग म्हणजे पुणे दरवाजा. या गडावर 3 दरवाजे आहेत, कारण पहिल्या दरवाजावर आलं की दुसऱ्या दरवाजावरून शत्रूवर हल्ला करता येतो. तानाजी मालुसरे यांनी द्रोणगिरी कडावरूनच कोंढाण्यावर चढाई केली होती. मावळ जाग झालं
मावळ जाग झालं आंबळ फुटलं भगवजी गुलामी अंधार फिर सूर्य शिवबा उगवली तांबड फुटलं भगवती गुलामी अंधार पिठ सूर्य शिवबावली मावळच्या मातीला जाग ही आली तुमच्या पायी धरणी पावन झाली सह्याद्रीला आज